तेत भंडारा हेची गंध, तेत भंडारा हेची गंध, भंडाराची तोडे बंद, भंडाराची तोडे बंद. पाठी श्री विठ्ठल मूर्ती, पाहे बाळूमामांची आरती, पाठी श्री विठ्ठल मूर्ती, पाहे बाळूमामांची आरती. बोला जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे प्रेरणादायी संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे नवीन नवीन संदेश तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट करून तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. भक्तांनो, बाळूमामांच्या सेवेचा झेंडा हा आपल्याला घराघरामध्ये उभा करायचा आहे. म्हणजेच प्रत्येक घरामध्ये एक तरी सेवेकरी, एक तरी बाळूमामांचा सेवेकरी आपल्याला हा घडवायचा आहे. असा हा माझा बाळूमामांसमोर संकल्प आहे. म्हणून बाळूमामांच्या या पुण्याच्या कार्याला तुमचाही हातभार नक्कीच लावा आणि आपले हे भक्तिमय संदेश जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करायला नक्कीच मदत करा. बाळूमामांचा सदैव आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो, हीच मी माझ्या भगवान ब्रह्मांडाचरणी बाळूमामाचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन आणि सुंदर अशा संदेशाला सुरुवात करते. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी बाळूमामांची तुम्हाला एक सुंदर अशी पुरातन काळातील कथा सांगणार आहे. भक्तांनो, व्यंकटापूर गावचा धुळप्पा पुजारी हा भक्त बाळूमामांच्या जवळ बसलेला होता. नुकताच चातुर्मास संपत आलेला होता. द्वादशीनंतरचे दिवस. बाळूमामांना आंबे खाण्याची इच्छा झाली होती. त्याप्रमाणे त्यांनी धुळप्पाला बोलून दाखवले. तेव्हा धुळप्पा म्हणाला, मामा, तुम्ही थट्टा मस्करी तर करीत नाही ना? अहो, या दिवसात आंबे कुठे मिळतील? मामा धुळप्पाला म्हणाले, अरे, तुला पण आंबे खाण्याची इच्छा झालेली आहे तर आत्ताच आंबे खाऊया. मामांनी समोरच्या जागेवर काठीने बडवले. मामांनी बसल्या ठिकाणी समोरच्या जागेवर काठीने बडवले. तेव्हा मातीतून आंबे वर आलेले पाहून धुळप्पा हा आश्चर्यचकित झाला. मामांचे भक्त असलेले धुळप्पाचे काही सहकारी दर्शनाला आले होते. त्यांची मामांच्या समोर परमेश्वर या विषयावर चर्चा सुरू झाली. चर्चेतून व्यंकटापूरला जाऊन व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याचे ठरले. पण मामा म्हणाले, यावेळी जाण्याचा कौल, अनुमती, परवानगी नाही. यावेळी तुम्हाला व्यंकटेश्वराचे दर्शन घेण्याची अनुमती, परवानगी नाही. बाकीच्या सहकाऱ्यांनी व्यंकटापूरला जाण्याचा बेत पक्का केला. पण धुळप्पाला मामांनी परवानगी नाकारली. धुळप्पाला मामांनी जाऊ दिले नाही. तो मामांच्याच सानिध्यात राहिला. गमतीने मामा धुळप्पाला म्हणाले, अरे धुळप्पा, तू व्यंकटापुराला का गेला नाहीस? धुळप्पा लगेच म्हणतो, कसा? अहो मामा, या प्रश्नाचे उत्तर सोपे आहे. श्रीगुरूंच्या शरीरात, देहात सर्व देव असताना व्यंकटेश्वराच्या पाया पडण्यासाठी जाण्याची काय गरज आहे मला? या उत्तराने मामा प्रसन्न झाले. ते धुळप्पाला म्हणाले, धुळप्पा, आसन घालून नीट बैस आणि आता इथेच व्यंकटेश्वराचे दर्शन घे. धुळप्पाच्या समोर साक्षात व्यंकटेश्वर प्रकटले. त्यांचे दर्शन झाले. बसल्या ठिकाणी देव पाहून धुळप्पा आश्चर्यचकित झाला. नुकताच पावसाळा सुरू झालेला होता. मामांनी आपली बकरी कर्नाटकातील रामदुर्ग तालुक्याचे ठिकाण, जिल्हा बेळगाव या परिसरामध्ये मामांची बकरी नेली होती. मात्र त्या भागात दुष्काळ पडला होता. सलग 3 वर्ष पावसानं दांडी मारली होती. कसल्याही प्रकारचा पाऊस काळ कर्नाटक भागामध्ये झालेला नव्हता. त्यामुळे सुख साधनाचा पराभव करून गरिबी, दैन्य, दारिद्र्य बलवान झाले होते. लोकांनी अनेक यज्ञ केले होते. देवांची पूजा करून त्यांना नाना तऱ्हेचे साकडे घातले होते. वेगवेगळ्या प्रकारे नवस बोलले होते. पण पावसाचा कसल्याही प्रकारचा पत्ताच नव्हता. आकाशात नाही ढगांचा, मेघांचा वावर, तर कशी पडणार पावसाची धार? आकाशात नाही ढगांचा, मेघांचा वावर, तर कशी पडणार पावसाची धार? मेघराजासाठी पाऊस पडावा म्हणून केलेल्या प्रयत्नाच्या सर्व वाटा संपल्या होत्या. अशा दुष्काळी परिस्थितीत बाळूमामा रामदुर्गाजवळ गेले. पण पाऊस नाही तर भूमीवर चारा तरी कसा मिळणार? मामांनी विचार केला.
मामांनी खूप सारा विचार केला. नाही, आपण मागं फिरावं, पण नियतीचा विचार काही वेगळाच होता. मामांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. मामा हे प्रसिद्ध झाले होते. मामांना सगळी लोक ओळखत होती. त्या भागातल्या काही लोकांनी विचार केला, अनायासे बाळूमामा देव चालून आले आहेत. त्यांचा शब्द म्हणजेच वेदवाक्य आहे. रिद्धी सिद्धी इत्यादी त्यांना प्राप्त झाले आहेत. ते निश्चित पाऊस नक्कीच पाडतील असा त्यांना विश्वास होता. वरून राजाला भूमीवर आणतील. लोकांनी मामांना वेढा घातला, मामांना साकडं घातलं. सर्व त्यांच्या सभेवर जमा झाले आणि म्हणाले, आजच आत्ताच पाऊस पडेल असे इथेच आम्हाला वचन द्या. ते मामांना विनवणी करू लागले. मामांना म्हणू लागले, हे बाळूमामा, हे ब्रह्मांड नायका, आज आम्हाला तुम्ही इथेच याच जागेवर वचन द्या की आजच पाऊस पडेल, आत्ताच पाऊस पडेल. मामा त्यांना म्हणाले, अरे मी एक धनगर आहे, मी एक धनगर आहे, देवाचा चाकर आहे. लोक म्हणाले, तुमचं हे उत्तर आम्ही आयुष्यात कधीच मान्य करणार नाही. तुमचं हे उत्तर आम्हाला मान्यच नाही. आता जर तुम्ही पाऊस पाडला नाही तर तुम्हाला आम्ही कोंडून ठेवू. मामा विचार करू लागले. प्रसंग तर खूप कठीण आला होता. आता जर पाऊस पडला नाही तर लोकांची देवावर जी श्रद्धा आहे ती श्रद्धा नाहीशी होईल. देवावरचा हा विश्वास उठून जाईल. देवदूत असलेल्या संतांना असे घडणे अजिबात आवडत नाही. मग देवच असलेल्या बाळूमामांना हे कसे आवडणार? मामा खूप शांत होते. मामा स्तब्ध शांतचित्त झाले. त्यांनी वरून राजाला आवडलं. मेघांना आवाहन केलं. मामांनी मेघांना सांगितलं आणि काय आश्चर्य, 10 दिशात कृष्ण मेघांनी वरती घेतली. मेघांची गर्दीच गर्दी झाली. टपोरे थेंब पडता पडता धो पाऊस कोसळला. बराच काळ पर्जन्य वर्षा होत राहिला. माती झाली नाहती. माती ही चिंबचिंब भिजून गेली. तृषार्त भूमी तृप्त झाली. लोक आनंदाने नाचू लागले. मामांच्या नावाचा जयघोष करू लागले. मामांच्या नावाचा जयघोष गगन भेदून गेला, आकाशाला स्पर्श करत होता. जे श्रीगुरु चरणी सर्व देवदेवता, सर्व रिद्धी सिद्धी, पाऊस पाणी, स्वरूपता, सलोकता, समीपता, सायुज्याची, मोक्षप्राप्ती हे सर्व काही असतात हे सांगणारा ही आजची एक प्रेरणादायी बाळूमामांची कथा होती. म्हणून मामा सांगतात, अरे बाळा, आयुष्यामध्ये हा देवावर नेहमी विश्वास ठेवा. हाल होतील रे, पण हार कधीच होणार नाही. कारण बाळा, आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडण्यासाठी संयम हा खूप महत्त्वाचा असतो. आणि म्हणून म्हणतात, जेवढा जास्त वेळ लागेल तेवढ्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडणार असतं. आणि ज्या गोष्टींसाठी वेळ लागतो त्याची देवाने काहीतरी वेगळीच योजना आखून ठेवलेली असते. म्हणून मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये अपयश आलं म्हणून कधीच खचून जाऊ नका. देवावर नाराज होऊ नका. देवाकडे काही मागितले आणि ते पूर्ण झाले नाही तर लोक लगेच देवाला दोष देतात. परंतु बाळा, त्यामध्ये नियतीचा काहीतरी वेगळाच खेळ मांडलेला असतो रे. आणि देवाला काहीतरी तुझ्यासाठी वेगळं करायचं असतं. म्हणून बाळा, कुठल्याही चांगल्या गोष्टीसाठी वेळ लागत असतो. आयुष्य हे खूप सुंदर आहे रे, फक्त ते जगता आलं पाहिजे. भक्तांनो, मामा म्हणतात, मुके बिचारे प्राणी, दुःख तयांचे ना जाणे, दुःख तयांचे ना जाणे कोणी एक. परी मामा जैसे संता, जीवा भेद तो लोपता, दुःख येई जाणिता प्राणी याचे. मामा म्हणतात, अरे बाळा, या मुख्या प्राण्यांचे दुःख कष्ट कोणीही जाणत नाही. या मुख्या प्राण्याच्या भावना, वेदना, दुःख यांचा हा मनुष्य प्राणी यांच्या भावना कोणीच जाणत नाही. परंतु बाळूमामासारख्या संतांच्या मनातून जीवाजीवातील भेद लोप पावलेला असतो. जे जे भेटे
भूत प्राणी असले तरी ते मामांच्या जीवाभावाचे जीव की प्राण असल्यामुळे अंतःकरणापासून मामा त्यांची सतत राखण करतात. त्याचप्रमाणे कुत्री घोडी मामांना फार आवडतात. मानवापेक्षा अशा प्राण्यांची जास्त सेवा करण्यात त्यांना फार आवड होती आणि फार आनंद होता. भक्तांनो, मामांची या सेवेपरी राखावी तयांची बकरी. दोन्ही सेवा एके घरी मामांपासे. बकरी चरती पोटभरी मामा क्षमती उदरी. ती नाचता धरणीवरी नाचती मामा. भक्तांनो, या ओळींचा अर्थ असा आहे, मामांच्या सेवेप्रमाणेच तेवढ्याच श्रद्धा भक्तीने त्यांची बकरी राखावीत, त्यांच्या बकऱ्यांचं पालन करावं. दोन्ही सेवा मामांच्या दृष्टीने सारख्याच आहेत. बकरी पोटभर चरून समाधानी झाली म्हणजे मामांचे पोट भरते, मामा तृप्त होतात. भूमातेच्या अंगावर बकरी नाचू बागडी लागली की मामा नाचू लागतात, असं समजा. मामांचं मन हे बकऱ्या आनंदी पाहून मामांचं मन सुद्धा खूप आनंदी होतं. जर एखादे बकरे आजारी पडले तर मामा धन्वंतरी वैद्य बनून औषधोपचार करतात. शिवारात बकऱ्यांच्या समवेतच त्यांचा सतत मुक्काम असतो. मामा हे लहान लेकरांपेक्षाही मुक्या प्राण्यांना खूप जीव लावतात, असा या ओळींचा स्पष्टपणे अर्थ आहे. भक्तांनो, जर का तुम्ही हा संदेश इथंपर्यंत ऐकला असेल तर कृपया करून कमेंटमध्ये बाळूमामा, माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती नक्की दर्शवा. हे जगदंबे, मला क्षमा करा. मी कोणते पुण्य केले आहे ज्यामुळे स्वर्गाची देवी माझ्यासमोर प्रकट झाली आहे. आपण माझ्यावर कृपा केली आहे असे म्हणता, पण मी कोणते सत्कर्म केले आहे? आणि देवी, आपण कोण आहात? कृपा करून आपली ओळख आणि येथे आगमनाचे कारण सांगाल का? हे माते, मी तर एक तुच्छ अबला आहे. माझ्यावर अशी कृपादृष्टी कशी काय? सुमतीच्या विचारांनी देवी स्मित हसत करत म्हणाली, वत्से, मी आदिशक्ती दुर्गा आहे. मी आदिमाता, सृष्टीची निर्मिती आणि पालन करते आहे. पार्वती, लक्ष्मी, सरस्वती अशा सर्व शक्ती माझ्यापासूनच प्रकट झाल्या आहेत. विश्वातील त्रास आणि विघ्ने दूर करणे हेच माझे कार्य आहे. मी संतुष्ट झाले की जीवांचे दुःख दूर होते आणि त्यांना मनासारखे फळ मिळते. तुझ्या निष्पाप आत्म्याला या जगात अन्याय आणि दुःख सोसावे लागत आहे हे पाहून माझे हृदय पिळवटून गेले. खरे तर मी तुझ्यावर प्रसन्न होण्याचे मुख्य कारण म्हणजे तुझ्या पूर्वजन्मीचे केलेले पुण्यकर्म आहे. त्याची तुला स्वयं जाणीव नाही, पण ते आता मी तुला सांगते. सुमती आश्चर्यचकित होऊन देवीचे शब्द ऐकत होती. तिने लक्षपूर्वक कान दिला. देवी पुढे म्हणाली, श्रद्धेने ऐक. तू या जन्मी ब्राह्मण कन्या आहेस खरे, पण त्या आधीच्या जन्मात तू एका निषाद्याची स्त्री होतीस. तू परम पतिव्रता होतीस, पतीवर निष्ठित प्रेम करणारी होतीस. एके दिवशी तुझा निषाद जातीचा नवरा पोटाची खळगी भरण्यासाठी राजाच्या गोदामातून चोरी करण्याचे पाप करून बसला. ते पाप उघडकीस येताच सैनिकांनी येऊन तुला आणि तुझ्या नवऱ्याला पकडले. त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप ठेवून त्वरित राजाच्या बंदिस्त गृहात कैद केले. त्या कोळकटीतून तुम्हाला कोणतेही अन्नपाणी देण्यात आले नाही. दिवसाच्या दिवस उपाशी आणि तहानलेल्या स्थितीत त्या तुरुंगात तुमचे दिवस चालले होते. पण लक्षात ठेव, ज्या 9 दिवस तुम्ही दोघे उपाशी राहिलात ते दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंतचे होते, म्हणजेच नवरात्राचे दिवस होते. अर्थातच तुम्हाला तेव्हा उपवासाचा हेतू नव्हता, पण अनवधानाने का होईना त्या 9 दिवस तुमचा दोघांचा अन्नग्रहण न होऊ शकल्याने तुझ्याकडून अखंड नवरात्र व्रत पार पडले. त्या व्रताचे हेच पुण्य आज तुझ्यासमोर उभे आहे. हे ब्राह्मणी, तू पूर्वजन्मीच्या नवरात्र व्रताच्या प्रभावाने मला प्रसन्न केले आहेस. त्या व्रताच्या पुण्य बलामुळे मी प्रकट होऊन तुझ्या मनोकामना पूर्ण करण्यास आले आहे. माझा आशीर्वाद घे आणि जी इच्छा असेल ती माग.
पूर्वजन्मीच्या घटनेचे रहस्य ऐकून सुमती भारावून गेली. तिला आता उमगले. इतक्या दारुण परिस्थितीतही देवीचा प्रसाद तिच्या वाट्याला येत आहे. देवी तिच्यासमोर स्वतः उभ्या आहेत. मग आपल्या भूतकाळाचा वृत्तांत ऐकून सुमतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. गळा दाटून आला. कृतज्ञतापूर्वक हात जोडून ती गदगद स्वरात देवीला म्हणाली, हे आदिमाते, खरंच मी फार भाग्यवान आहे की माझ्या पूर्वजन्मीच्या नकळत केलेल्या उपवासाचे फळ आज मला मिळत आहे. माझ्यासारख्या दुर्बळ प्राण्याला आपल्या दर्शनाचा लाभ झाला, हीच माझी मोठी मिळगत आहे. आपण म्हणता असे मी कोणतेही वर मागू शकते, तर मग मी मोठे धाडस करून एकच वर मागते. कृपा करून माझ्या पतीचा हा भयंकर महारोग दूर करा. तो निरपराध आहे आणि इतक्या दुर्दैवी अवस्थेत आयुष्य काढतो आहे. मला त्याच्या यातना पाहवत नाहीत. देवी, आपण दयाळू माता आहात. कृपा करून माझ्या पतीवर ही कृपादृष्टी दाखवा. त्याचे कुष्ठरोगाने विद्रुप झालेले शरीर पूर्ववत निरोगी आणि सुंदर करून द्या. हाच माझा सर्वात मोठा मनसुबा आहे. सुमतीचे हे निस्वार्थ मागणे मागून देवीचे हृदय आणखीन वितळले. भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या मातेला सुमतीचा पतीविषयीचा त्याग आणि प्रेम जाणवले. भगवती दुर्गा प्रेमळ हसली आणि तथास्तु हे ब्राह्मणी, जसे तुला अभिप्रेत आहे तसेच घडो. पण यासाठी तुझ्या पूर्वजन्मीच्या त्या नवरात्र व्रताचे 1 दिवसाचे पुण्य तू तुझ्या पतीच्या रोगमोचनासाठी अर्पण करावे लागेल. त्या पुण्याच्या प्रभावाने आणि माझ्या कृपेने तुझ्या पतीच्या शरीरावरील सर्व महारोग निघून जातील. तो पूर्णपणे रोगमुक्त होईल आणि त्याचे सर्व शरीर सुवर्ण समान काती समान होईल. देवीची आज्ञा सुमतीने शौर्यधैर्य मानली. ती भक्तिभावाने म्हणाली, हो मा दुर्गे, आपला आदेश मान्य आहे. माझ्या उपवासाच्या पुण्याईतला 1 अंश मी माझ्या पतीच्या आरोग्यासाठी अर्पण केला आहे. ज्या क्षणी तिने हे उच्चारले त्या क्षणी एक चमत्कार घडला. सुमतीच्या पतीच्या अंगावरील सर्व कुरूप, फोड, जखमा आणि पांढरे चट्टे अदृश्य झाले. त्याची त्वचा वसंतातील सोनलोहारासारखी तेजस्वी स्वच्छ झाली. जी कातडी काही वेळापूर्वी कुरूप आणि विद्रूप होती, ती आता सोन्यासारखी झळाळू लागली. बरेच दिवस दुर्धर रोगाने व्याकुळ झालेल्या त्या मनुष्याला एकदम हलकं आणि ताजतवानं वाटू लागलं. तो आश्चर्यकारक होऊन स्वतःच्या हातापायाकडे पाहू लागला. आपल्या पतीच्या शरीरात हा अद्भुत बदल होताना पाहून सुमती भारावून गेली. आश्वासाने तिने नवऱ्याकडे पाहिले. 1-2 क्षणापूर्वी जो व्याधिग्रस्त भिकारी होता, तो आता तेजस्वी, रूपवान तरुणासारखा भासत होता. सुमतीच्या डोळ्यातील अश्रू यावेळेस आनंदाचे होते. तिने देवीकडे पाहिले. तिला उमगले की ही सर्व मायेची लीला दुर्गेच्या कृपेनेच घडली. ती देवीच्या आत्म्याला मनातल्या मनात पुन्हा पुन्हा एकदा नमन करू लागली. कृतज्ञतेने ओथंबून सुमतीने देवीसमोर हात जोडले आणि देवीची स्तुती सुरू केली. जय दुर्गे माता, तिन्ही जगतांची पालनहारिणी आणि दुर्गती नशिनी जगदंबे, तुला कोटी कोटी प्रणाम. हे अंबे, दुःखाचे निवारण करणारे, रोगापासून मुक्ती देणारी, प्रसन्न झाल्यावर भक्ताच्या इच्छा पूर्ण करणारी आणि दृष्ट प्रवृत्तीचा संहार करणारी तूच आहेस. विश्वाचे रक्षण करणारी, तुला मी शरण आले आहे. सुमतीने अशा प्रकारे भावपूर्ण प्रार्थना केली. ओथंबलेल्या तिच्या शब्दाचे देवीचे मन अधिक संतुष्ट झाले. भगवती दुर्गेने सुमतीच्या निर्व्याज भक्तीने प्रसन्न होऊन वरदान देण्याचे ठरविले. देवी प्रेमळ स्वरात सुमतीला म्हणाली, हे गुणवती ब्राह्मणी, मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. तुझ्या भक्तिभावाने केलेल्या स्तुतींनी मी संतुष्ट झाले आहे. म्हणून आशीर्वाद रूपाने सांगते, लवकरच तुझ्या पोटी उदयाल नावाचा एक तेजस्वी पुत्र जन्माला येईल. तो अतिशय बुद्धिवान, गुणी, धनाढ्य आणि कीर्तिमान होईल. त्याच्यात उत्तम सद्गुण असतील व तो
जितेंद्रिय असेल. तुझ्यावर आलेली सर्व दुःख नाहीशी होतील आणि तुझे कुटुंब पुन्हा सुखी आणि समृद्ध होईल. ही माझी कृपा तुझ्यावर सदैव राहील. देवीचे मुखातून हे वरदान प्राप्त होताच सुमतीने आनंदाने तिच्या चरणांना स्पर्श करून वंदन केले. शेवटी सुमती आदराने म्हणाली, हे माते दुर्गा, माझी पुढील एकच विनंती आहे. जर आपण खरंच माझ्यावर पूर्ण प्रसन्न असाल तर कृपया मला नवरात्र व्रताची पूजाविधी नीट सांगून द्या. ज्या पद्धतीने नवरात्राचे व्रत केल्यास आपण संतुष्ट होता ते सर्व विधी आणि त्या व्रताचे पुण्यफलही कृपा करून मला सविस्तरपणे वर्णन करा. भविष्यकाळात मी माझे कुटुंब श्रद्धेने या भक्तिभावाने ही पूजा आम्ही नेहमीच करू. आध्यात्मिक कामना पूर्ण करण्यासाठी हे व्रत अतिशय श्रेष्ठ आहे. हे पवित्र व्रत कोणत्याही तीर्थक्षेत्री, देवालयात अथवा स्वतःच्या घरातील पवित्र स्थळही निष्ठेने करावे. विधीचे पूर्ण पालन करावे. देव पारायणतेने केलेले व्रत नक्कीच फलदायी ठरते. देवी दुर्गेने या प्रकारे नवरात्र व्रताची संपूर्ण विधी आणि महिमा सुमतीला सांगितला. सुमती मनापासून त्या प्रत्येक शब्दाचे स्मरण करत होती. देवीचे वचन संपताच सुमतीने पुन्हा एकदा देवीला नमन केले. तिच्या डोळ्यात कृतार्थतेचे अश्रू दाटून आले होते. देवीने सुमतीला आशीर्वाद दिला व प्रसन्न हास्य केले. काही क्षणातच भगवती दुर्गा त्या स्थानावरून अंतर्धानात पावली. नवल म्हणजे तेजोमय रूप जसे अचानक प्रकट झाले होते तसेच एका क्षणात अदृश्यही झाले. सुमती आणि तिचे पती आश्चर्यचकित झाले. देवीच्या चरणांनी पावन झालेली ती जागा त्यांना कायमची पवित्र भासू लागली. देवी अंतर्धानात झाल्यानंतर सुमती आपल्या पतीसह पुन्हा गावाकडे परतली. नवऱ्याचे रूपांतर आणि सुमतीचे सुरक्षित आगमन पाहून गावकरीही चकित झाले. सुमतीच्या वडिलांना आपल्या क्रोधातून झालेल्या पापाची जाणीव झाली. निरपराधात कन्येला दिलेल्या शापाची आणि केलेल्या अन्यायाची खंत त्यांच्या मनाला सतत पोखरत होती. त्या दिवशी संतापाच्या भरात उच्चारलेले शब्द आठवताच त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते धावत येऊन सुमतीच्या पायावर कोसळले व अपराधी स्वरात म्हणाले, लेकी, मला माफ कर. रागाच्या भरात मी तुला किती अमानुष शिक्षा दिली. मी पापी निर्दयी वडील ठरलो. कृपा करून मला क्षमा कर. असे म्हणत त्यांनी अश्रूंनी तिचे चरण ओले केले. सुमतीने घाईने वडिलांना उठवले आणि म्हणाली, बाबा, तुम्ही माझे जन्मदाता आहात. तुमचा तो रोगच माझ्यासाठी वरदान ठरला. त्या प्रसंगाविना मला देवीच्या कृपेचा अनुभव कसा मिळाला असता. कृपया स्वतःला दोष देऊ नका. मला तुमच्याविषयी मनात रागाचा कणही नाही. हे ऐकताच ब्राह्मणाने तिला आपल्या मिठीत घेतले. पिता पुत्री दोघांच्या डोळ्यामधून आनंदाश्रू वाहू लागले. ब्रह्मदेव पुढे म्हणाले, जसे देवींना भाकीत केले तसेच घडले. काळाने सुमतीच्या पोटी उदयन नावाचा तेजस्वी पुत्र जन्माला आला. सुमतीचा पती पूर्वीसारखा रोगमुक्त आणि तंदुरुस्त झाला. त्या दोघांनीही मोठ्या भक्तिभावाने दरवर्षी नवरात्र व्रत करू लागले. त्या व्रतामुळे त्यांच्या कुटुंबाला अखंड सुख समृद्धी संतती प्राप्त झाली. देवीच्या अनुग्रहाने त्यांचे जीवन धनधान्य हे बृहस्पती स्त्री पुरुष किंवा हे नवरात्राचे व्रत भक्तिपूर्वक करतात त्यांना भूतलावर सर्व सुख लाभतात आणि शेवटी त्यांना दुर्लभ असा मोक्षही प्राप्त होतो. या व्रताचे महात्म्य अमूल्य आणि अलौकिक आहे. तू हा जो प्रश्न विचारलास त्यामुळे सर्व जीवांचे कल्याण साधेल म्हणून तू धन्य आहेस. भगवती आदिशक्ती दुर्गा ही संपूर्ण जगताची पालनहार आहे. या महादेवीच्या शक्तीचा प्रभाव काळाच्या बुद्धीला पूर्णतः आकलन होणे कठीण आहे. ब्रह्मदेव कथा संपवून थांबले. महान व्रत कथेचे श्रवण करून देवगुरु बृहस्पतीचे हृदय परमानंदाने भरून आले होते. त्यांना अंगावर रोमांचक उभे राहिले होते. ते दोन्ही हात जोडून ब्रह्मदेवांना म्हणाले, हे जननियता ब्रह्मदेवा, आपण माझ्यावर अपरंपार कृपा केलीत की
अमृतासमान गोड अशी दुर्गा नवरात्र व्रताची महती मला ऐकवलीत. आपल्याशिवाय दुसरा कोण हे गूढ रहस्य सांगू शकला असता. माझ्या प्रश्नाचे समाधान करून आपण समस्त लोकांचे कल्याण होईल असे ज्ञान दिलेत, याबद्दल मी आपला शतशः ऋणी आहे. बृहस्पतींचे कृतज्ञ शब्द ऐकून ब्रह्मदेवानी त्याला आशीर्वाद दिला. देवगुरूने नमस्कार केला. त्या दिवसापासून बृहस्पतींनीही श्रद्धेने नवरात्र व्रताचे पालन सुरू केले, अशी आख्यायिका आहे. प्रिय भक्तांनो, अशा प्रकारे नवरात्र व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा समाप्त होते. या कथेतून आपल्याला समजते की परमश्रद्धा आणि सबुरीने व्रताचे पालन केल्यास भगवती दुर्गा प्रसन्न होते. भक्तांची सर्व इच्छा, सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना पूर्ण होतात. जीवन जगायचे असेल तर जीवनात कुणाचेही मन दुखवू नकोस. याच्यापेक्षा पुण्याचे कर्म कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले त्याला वेगळे पुण्य कमवण्याची गरज नाही. मामा आपल्याला सांगतात, बाळा मी आहे रे, बाळा मी चराचरात व्यापून आहे, बाळा मी ब्रह्मांड नायक आहे. मग तू घाबरतो कशाला? आता तुझ्या सर्व चिंता मला दे बरं, आणि तू चिंतामुक्त होऊन फक्त माझ्या नामस्मरणात तल्लीन होऊन राहा. देव तुमच्यावर सुख, समृद्धी, आनंद, शांती, संपत्ती याचा भरपूर विपुलतेच्या प्रमाणात वर्षाव करणार आहे. जर तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये बाळूमामा माझा पाठी राखा असे टाईप करून हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, मामा सांगतात, तुम्ही कितीही सेवा करा परंतु तुम्हाला भोग हे भोगूनच संपवावे लागतात. मग तुम्ही म्हणाल की भोग हे तर भोगूनच संपवावे लागतात, तर मग सेवेचं महत्त्व काय, नामाचं महत्त्व काय? तर हा सर्वांच्या मनातील सर्वात मोठा आणि खरोखरचाच प्रश्न आहे. मित्रांनो, जर तुम्ही मामांची सेवा केली तर तुमचे जे काही भोग आहेत त्या भोगाची, त्या प्रारब्धाची तीव्रता कमी करण्याचं काम आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा करतात. आणि त्या संकटातून मार्ग दाखवण्याचं काम आपल्याला बाळूमामा करतात. त्यामुळे आलेल्या संकटाची तीव्रता आपल्याला कसल्याही प्रकारची जाणवत नाही. म्हणजेच आपल्यावर संकट आलं नाही अशा प्रकारची अनुभूती आपल्याला मामा देतात. यावेळी तू तीव्र संकटाला तोंड देत आहेस, संकटाशी सामना करत आहेस. पराजय होईल की विजय होईल याची चिंता करत आहेस. परंतु बाळा, हे सर्व काही मला माहीत आहे. तुझं जे संकट चालू आहे, तू ज्या संकटाशी सामना करत आहेस, त्या संकटाचा, त्या त्रासाचा मी लवकरच अंत करणार आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच हा संदेश 5 जणांना शेअर करा. तुमच्या एका शेअरने कुणाच्या तरी मनाला नवीन दिशा मिळेल, कुणाचे तरी आयुष्य पुन्हा एकदा जगण्यास मदत होईल, कुणाचे तरी आयुष्य जागृत होईल. त्यासाठी तुम्ही हा संदेश शेअर करून पुण्याचे भागीदार व्हा. जीवनात तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी राहाल. आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात, पण त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल. मन शांत ठेवून पुढे जाल तर जीवनात नक्कीच यशस्वी व्हाल. कर्म असं एक रेस्टॉरंट आहे की तिथं ऑर्डर देण्याची गरज नाही. तिथं आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. जीवनात एखाद्याला सोडून जाताना मागे फिरून पाहावंसं वाटलं तर पुढे जाऊच नये. प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते, कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश उशिरा मिळत असेल तर निराश होऊ नका. हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो. दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधीच वितळत नाही, पण एक चांगुलपणा आहे की तो कधीच बदलत नाही. जीवनात एका ठराविक वयानंतर आपल्याला
पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले. त्याचं कारण हेच आहे की हे आपल्या लक्षात आले पाहिजे. जसं जसं आपण मोठे होत जातो तसं तसं आपल्या चुका खोडल्या जात नाहीत. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी नशिबाचे योग्य ते द्वार उघडले जाईल. वाक्य छोटं आहे पण तितकंच खरं आहे. जग धोका देऊन हुशार झालं आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो. जीवनात काही जखमा अशा असतात की त्या दिसत नाहीत, कोणाला दाखवताही येत नाहीत, पण त्या सतत टोचत राहतात. जीवनात समोरच्याला माफ करता येतं, त्याचे अपराध विसरता येतात, पण त्यांच्यात पुन्हा एकदा मन गुंतून राहता येत नाही. स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात. मामा म्हणतात, माझ्या बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, अपेक्षा हीच दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. जीवनात मानवी स्वभाव ओळखणं खूप अवघड आहे, कारण माणूस हा वेळेनुसार बदलतो. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे. पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन. त्यामुळे लक्षात ठेवा की सर्व काही बदलणार आहे आणि बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे. मामा सांगतात, जीवनात ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं त्या ठिकाणी कधीच जायचं नाही, कारण तुम्हाला तिथे बोलवण्याची कुणाचीच इच्छा नसते. त्यांनी तुम्हाला केवळ उपचार म्हणून बोलावलं असतं. अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका. जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणीच आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नका. जर का तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती तुम्हाला सर्व काही स्वतःहून सांगेल. आयुष्य बदलण्यासाठी सर्वांनाच वेळ मिळतो, पण वेळ बदलण्यासाठी परत आयुष्य कुणालाच मिळत नाही. म्हणून बाळा, ही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो, पण यशस्वी माणसाच्या पाठी सारं जग उभा असतं. त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका, कारण लक्षात ठेवा, संघर्ष हा नेहमी एकट्यानेच करायचा असतो. मामा म्हणतात, माझ्या बाळा, बदल हा एक जीवनाचा भाग आहे. जर का तुला या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे. जर का तुम्ही बदलाला विरोध करत असाल तर तुम्ही अशी संधी गमावू नका, ज्या तुम्हाला वाढण्यास आणि तुमचे ध्येय साधण्यास मदत करू शकतात. जीवनात बदल स्वीकारा आणि नवीन अनुभवासाठी खुले व्हा. जर का तुम्ही बदल स्वीकारण्यास तयार असाल तर होय बाळू मामा, मी तयार आहे, मला आशीर्वाद द्या असे टाईप करा. मित्रांनो, हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मग बोला बोला बाळू मामा.